नमस्कार. आम्ही लोणावळ्याला बाळूमामा देवस्थान वरून खाली उतरतोय आणि बघू शकाल खूप भयंकर रस्ता आहे. थोडा खराब होता बट आता जास्ती झालाय, मे बी पावसाळ्यामुळे असेल काय माहीत नाही. बट वर्षानुवर्ष थोडा असाच रस्ता आहे. तर आमची ही रिक्वेस्ट आहे इकडच्या सरपंच असेल किंवा जो कोणी असेल की हा करावा, कारण वरती मस्त देवस्थान आहे. लोकांनी थोडे छोटे मोठे बिझनेस पण टाकलेत, दुकानं टाकली आहेत छोटी मोठी खाण्याची आणि चायनीजची अँड ऑल. तर त्यांना पण फायदा होईल. आणि मेन जे रिक्षानी येतात किंवा चालत येतात त्यांची जरा हालत होते. आणि वरती एक चांगलं गाव आहे, त्या लोकांना तर रोजचंच असं येणं झालंय. तर कुठलंही असेल आम्ही ट्विट करू, विचारू कोण आहे कोण नाही, ट्विट करू, कोणातरी पाठवू. बट प्लीज हा रस्ता बरा केला तर बरं होईल, कारण खूपच भयंकर आहे हा रस्ता. तर तुम्ही बघत राहा, अजून पुढे असंच आहे. थँक्यू, धन्यवाद. हा बघा, हा रस्ता परत पुढचा पार्ट असा आहे, खूपच चालणं पण कठीण आहे. रिक्षा बाईकवाल्यांना स्लिप होण्याचे फुल चान्सेस आहेत. ॲक्सिडेंट कोणाचा होऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ काढतोय. आम्ही राहतो डोंबिवली, बट येतो इथे खूप वेळा. पण लोकांचं थोडं आपल्या व्हिडिओमुळे जर कोणाचं भलं होणार असेल तर का नाही काढावं व्हिडिओ, कारण हे खूप आपण तरी क्वचित येतो, बट हे लोक रोज ये जा करतात या रस्त्यावरून. तर त्यांच्यासाठी महाभयंकर होईल. आणि रिक्षावाले, गाडीवाले, त्यांची हे बघा समोर येत आहेत असे बाईकवाले, तर खूप धोकादायक आहे असं. तर प्लीज आम्ही या सर्क्युलेट करू, ट्विट पण करू लोणावळा ॲडमिनिस्ट्रेशनला, पण कोणती दखल घ्यावी याची. आणि गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स खाली हे करावं. रस्ते चांगले असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी वाढतात. जर कोणाला काही बिझनेस करायचा असेल वरतून खाली डिस्ट्रीब्युशन किंवा एक चेन करायची असेल, आणि जर असं असेल तर डेफिनेटली कोणतरी विचार करेल. पण रस्ते चांगले असतील तर खूप काही चांगलं घडू शकतं. तर गुड गव्हर्नन्सच्या अंडर हे केले तर चांगलं होईल. थँक्यू.